तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे तुमच्या DSAच्या रोडमॅपबद्दल। भरपूर जणांना असं वाटतं की डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम हा फक्त कॉलेजमध्ये सब्जेक्ट पास करण्यापुरता आहे किंवा तो सब्जेक्ट बऱ्याचशा मुलांना अवघड वाटतो। आणि मेन म्हणजे की तुम्हाला ही गोष्ट समजत नाही की जर तुम्हाला आजच्या टायमिंगला खूप चांगलं पॅकेज जर घ्यायचं असेल किंवा चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदममध्ये स्ट्रॉंग होणं खूप जास्त गरजेचं आहे। इवन तुम्ही बघा की जे फक्त 5 ते 10 लाखाचं पण पॅकेज मिळवण्यासाठी आज काम करताय किंवा 4 ते 5 लाखाचं पॅकेज घेण्यासाठी पण काम करताय, त्यांना सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये हे लॉजिकल क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारले जाणार आहे। DSAकडे फोकस करणं आजच्या टायमिंगला तरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आज अशा प्रोग्रामरची गरज आहे की ते रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमवर चांगल्या पद्धतीने सोल्युशन देऊ शकता। आणि रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणजे असं नाही की डायरेक्ट तुम्हाला काही रॉकेट सायन्स शिकायची गरज आहे, ते म्हणजे की काय की तुम्ही कोडिंगमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनण्याची गरज आहे। आणि तुम्ही एक्सपर्ट कसे बनशाल, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदमचा हा यूज करू। मी बरेचसे आपले मुलं बघतोय फक्त काय की कोर्सबद्दलच विचारतात, सर डेटा सायन्स करू की जावा फुल स्टॅक करू। अरे भावा, किंवा तुम्ही ही जी गोष्ट करताय ही पण प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही ही गोष्ट शिकण्याचे प्रयत्न करताय, तर तुम्हाला लॉजिकली चांगलं असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि लॉजिकल चांगलं बनणं म्हणजे काय की तुम्हाला कोणती पण एक लँग्वेज ही मास्टरी करायची। आता मी तुम्हाला सांगतो, मी ज्या लँग्वेजमधून एक चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे किंवा मी जी लँग्वेज पहिल्यांदा केली त्याच्यानंतर मला बाकीच्या लँग्वेजमध्ये स्विच होणं एकदम इझी झालं, ती म्हणजे काय C आणि C++। आले ना। तर तुम्ही डेटा स्ट्रक्चर जर करत असाल तर C++ लँग्वेज तुम्ही जरूर चूज केली पाहिजे। त्याच्यामागचं रिझन असं आहे की ती जरा फास्ट आहे आणि मेन म्हणजे की तुम्ही डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदमसाठीच मला कधी कधी वाटतं की ती बनलेली आहे, त्यामध्ये लॉजिक तुमचे चांगले बिल्ड होतं असं म्हणू शकता। बाकी ती त्याच्यासाठी नाही बनलेली आहे। प्रत्येक लँग्वेजमध्ये डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम ही कन्सेप्ट आहे, हा एक सब्जेक्ट आहे जो प्रत्येक लँग्वेजमध्ये असतो तुमचा। इवन C पण करू शकता तुम्ही, C++नी करू शकता, अजून तुम्ही जावानी पण करू शकता, तुम्ही जावास्क्रिप्टनी पण करू शकता, टाईपस्क्रिप्टनी पण करू शकता। पण ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला C++च सगळ्यात जास्त बेस्ट डेटा स्ट्रक्चरसाठी मानली जाईल, किंवा तुम्ही जावानी पण करू शकता। त्याच्यात काही नाही, प्रत्येकाची लँग्वेजची चॉईस आहे। जे जर पहिल्यापासून जावामध्ये काम करत असतील त्यांना जावामध्ये सगळ्या गोष्टी येत असतील, बेसिक फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, युजरकडून कसं इनपुट घेतात ते, डबल रेफरन्स व्हेरिएबल, OOPच्या कन्सेप्ट त्यांना चांगल्या त्या लँग्वेजमध्ये येत असेल तर तुम्ही जावा विथ DSA पण करू शकता। आणि ज्यांना C++ विथ DSA करायचे आहेत त्यांनी एक तुम्हाला सांगतो मी की मी स्वतः C++ विथ DSAचा वन शॉट हा डिसेंबर एंडिंगपर्यंत अपलोड करण्याचा ट्राय करणार आहे। पण त्याआधी ज्यांना लाईव्ह जर शिकायचं असेल तर मी मागं पण सांगितलं होतं की कोडिंग सिको या प्लॅटफॉर्मवर मी काय केलं आहे की आपल्या मुलांना ऑफलाईनचं सेशन हे करता यावं, ऑफलाईनमध्ये त्यांना कन्व्हर्सेशन करता यावं। कारण की मी स्वतःचं इन्स्टिट्यूट टाकू नाही शकत सध्या तरी, माझ्याकडे एवढे पैसे नाही आले ना। तर आपल्याला अशा वेळेने काम करायचं आहे की मी असं काय करू शकतो की त्या वेळेने मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, यासाठी मी खूप सारे प्रयत्न करतो आहे आलेनाथ। आणि त्याच वेळेने मी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो आहे। इवन मी जेव्हा अदर असं नाही की मी कोर्सेस विकणार आहे आलेनाथ, जे माझ्याकडून जेवढे शक्य होते तेवढे मी ट्राय करते। ते मी लाईव्हसाठी त्यांचं प्लॅटफॉर्मचा यूज करणार आहे। त्यांच्या प्लॅटफॉर्मची जेवढी फी आहे त्यासाठी मी काय केलं, रिक्वेस्ट केली सरांना की फी एकदम कमी ठेवा। आणि त्यासाठी किती 1499 रुपयेचा कोर्स आहे, तो 1500 रुपयाचा कोर्स आहे, तुम्ही तो करू शकता। आणि ज्यांना आपल्याकडून फ्रीमध्ये शिकायचे त्यांना डिसेंबरपर्यंत मी नक्की प्रॉमिस करतो की एक वन शॉट फॉर्ममध्ये किंवा डिसेंबर किंवा पुढच्या जानेवारीपर्यंत मी इथं अपलोड करण्याचा ट्राय करेल। पण माझं एवढं म्हणणं आहे की ज्यांना लाईव्ह जर शिकायचं आहे, एकदम डाऊट खूप येतात DSAमध्ये, किंवा ज्यांना ऑफलाईन जर शिकायचं असेल तर नाशिकमध्ये तुम्ही येऊ शकता। येत्या 1 एप्रिलपासून मी ही गोष्ट चालू करणार आहे, C++ विथ DSA। ज्यांना जॉईन करायचे ते येऊ शकता। आणि ज्यांना खरंच वाटतं की सर आम्ही एवढी पण फी भरू शकत नाही तर त्यांनी थोडा वेट करा, मी त्यांच्यासाठी पण काम करणार आहे आले ना। माझा प्रत्येक मुलापर्यंत आपण पोहोचणं हे आपलं कर्तव्य आले ना। माझं पहिलं जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तर तेव्हापासूनच मी तुम्हाला सांगतोय की मी बऱ्याचशा गोष्टी इथं फ्रीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावर माझं काम चालूच आहे। की तुम्ही बघत असाल की आपली पायथॉनची एक सिरीज आहे आले ना, पायथॉनची एक सिरीज चालू होती, ती ऑलमोस्ट मी एवढ्या डेपमध्ये पायथॉन कोणी केलेलं नसेल। मी 32 लेक्चर चालू आहे आणि शिकवतो काय मी इनकॅप्सुलेशन। अजून तुम्ही बघा इनकॅप्सुलेशन माझे इनहेरिटन्सवाला लेक्चर येईल, नंतर पॉलिमॉर्फिझमवाला येईल, नंतर ॲब्स्ट्रॅक्शनवाला येईल, नंतर इटरेटर येईल, नंतर जनरेटर येईल, हे सगळे टॉपिक, नंतर लिस्ट कॉम्प्रेशन येईल, हे सगळे टॉपिक्स मी तर घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की आपली अजून एक सिरीज चालू आहे, ती म्हणजे काय आपले चालू आहे की
हे जे झालं तर त्याच्यानंतर मी पायथॉन फुल स्टॅक पण इथे अपलोड करणार आहे. काय पायथॉन फुल स्टॅक ज्याच्यामध्ये जँगो वगैरे या गोष्टी मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जँगो झालं, SQL झालं, नंतर पुढचं तुमचं सगळ्या HTML CSS जावास्क्रिप्ट रिॲक्टसोबत कसं प्रोजेक्ट बनवायचं या सगळ्या गोष्टी मी इथं अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी थोडासा टाईम ठेवा, कारण सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इथं पॉसिबल नाही होते. माझ्या परीने मी जेवढं शक्य होईल तरी मी ट्राय करतो आहे की तुमच्यापर्यंत एक प्रॉपर गोष्टी सगळ्या आपल्या भाषेमध्ये मिळावं, आल्या नाहीत की तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड व्हाव्या, यासाठी मी काम करतोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमचं डेटा सायन्स किंवा AI/ML हा कोर्स मी सांगितलं आहे. AI मला कंप्लीट शिकवायचं आहे आणि ते येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला खूप जास्त ही गोष्ट म्हणजे की ही गोष्ट मला प्रिपेअर करण्यासाठी किंवा याचं कंटेंट मला स्वतःला तयार करण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो आहे. असं नाही की मी ही गोष्ट शिकलेली नाही, कारण तुम्ही बघा ॲज अ टीचर म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याला कंटेंट डिलिव्हर करताय ना, तर तुम्हाला कंटेंटचं प्रिपरेशन किंवा कंटेंट तुमच्यापर्यंत कसं इझी वेने जाईल याकडे सगळ्यात जास्त फोकस करायचा असतो. तर त्यासाठी मी एवढा टाईम घेतो. नाही तर हा कोर्स 7 ते 8 महिन्यामध्ये तुमचा प्रॉपर वेने जर केलं तर व्यवस्थितपणे संपवू शकतो. आलं नंतर तुमचं येतं फोर्थ म्हणजे की सर तुम्ही जावा फुल स्टॅक कधी करणार आहे. तर जावा फुल स्टॅक माझं याच्यावर काम चालू आहे. नक्की मी यावर पण कधीतरी एकदा काम करेलच. आणि इवन मी ऑफलाईनमध्ये सुद्धा शिकवतो आहे मुलांना. तर मला हे बघायचं आहे की नेमकी ऑफलाईनमध्ये जेव्हा मी मुलांशी डिस्कस करतो आहे तर त्यांना काय प्रॉब्लेम येत आहे, त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑनलाईनमध्ये आपण म्हणजे ऑनलाईनचे जे स्टुडंट माझ्याकडून जे शिकणार आहे त्यांच्यापर्यंत कसं प्रॉपर नॉलेज जाईल. जसं की जावा फुल स्टॅक विथ AI सध्या डिमांडमध्ये. मुलांना स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन होत नाही किंवा जावाचे बेसिक OOPचे क्वेश्चन पण मुलांचे व्यवस्थित ट्रिकी क्वेश्चन विचारले तर सॉल्व्ह होत नाही. तर यामध्ये मी ऑफलाईनमध्ये मुलांशी इंटरॅक्ट केल्यानंतर मला काही गोष्टी समजतील यासाठी मी ऑफलाईनमध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. नाशिकमध्येच मी तुम्हाला सांगितलं कोडिंग शिको, इथे मी नाशिकमध्ये मुलांशी डिस्कस करण्यासाठी ऑफलाईनमध्ये माझं इंटरॅक्शन वाढावं, मला ऑफलाईनमध्ये पण मुलांना कसं शिकवायचं ही गोष्ट पण मला शिकायची, त्यासाठी मी इथं शिकवतो आहे. ज्यांना ऑफलाईनमध्ये शिकायचं ते शिकू शकता किंवा ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे त्यांनी थोडंसं वेट करा. नक्की मी या प्रॉब्लेमवर पण सोल्युशन आणण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पद्धतीने जेवढं ट्राय होते तेवढं मी ट्राय करतो आहे. आल्यानं तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, कारण की मी AI/ML DADSच्या पहिल्या व्हिडिओला बघितलं किती 5000 व्ह्यूज आहे, पण त्याच्यानंतर असे व्ह्यूज डाऊनफॉल होऊन जातं ना की या गोष्टीचं मला उत्तरच समजत नाही की मुलांमधली कन्सिस्टन्सी कुठं गायब होते. आल्यानं तर त्याच्यानंतर की जे मुलं म्हणत होता की नेक्स्ट म्हणजे की आपला जे आजचा गोल होता की C++ विथ DSA हा जो कोर्स आहे हा मी लाईव्ह शिकवतो आहे. कुठे लाईव्ह आपल्या भाषेमध्ये शिकवतो आहे. मेन म्हणजे की लाईव्ह ही गोष्ट शिकवण्याचं मी काय केलं आहे की म्हणजे की ऑफलाईनमध्ये पण मुलं राहणार आहे आणि इवन त्याच ॲप्लिकेशन कोडिंग शिको या ॲप्लिकेशनवरच काय केलं आहे की मेन म्हणजे की तो जो पार्ट आहे तो जर काही स्टुडंट आपले हिंदीमध्ये पण राहतात आल्यानं या प्लॅटफॉर्म म्हणजे कनेक्टेड आहे, तर मला काही गोष्टी म्हणजे हिंदीमध्ये पण शिकवावं लागेल. पण काही डाऊट तुमचे मराठीमध्ये असेल तर जनरली आपण मराठीमध्ये पण डिस्कस त्याला करू शकतो. तर ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकता. फी एकदम कमी ठेवलेली, 5 महिन्याचा कोर्स राहील. लीड कोडचे 200पेक्षा जास्त लीड कोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे. सगळ्या प्रॉब्लेमला जेवढ्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या कन्सेप्ट मी शिकवणार आहे. इवन तुम्ही बघा फर्स्ट थॉट प्रिन्सिपलने जेव्हा तुम्ही विचार करायला लागशाल तेव्हाच तुम्ही DSAचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकशाल. म्हणजे की कोणती कन्सेप्ट की ॲरे का आलं, अशी काय गरज पडली की ॲरे आपला यूज केला जातो, मग ॲरेवरची लिमिटेशन काय होते, अशी का गरज पडली की नेमकी म्हणजे दुनियामध्ये अशी कोणती गोष्ट होती की ज्याचा यूज करून आपल्याला ही गोष्ट बनावं लागली. ॲरेची जोपर्यंत तुम्ही फर्स्ट थॉट प्रिन्सिपलने काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला DSA ही गोष्ट कळणार नाही. आणि नंतर तुमच्या इथे लिंक लिस्ट की ॲरेमध्ये असे काय लिमिटेशन होते की त्याच्यामुळे लिंक लिस्ट आलं. लिंक लिस्टला कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो, लिंक लिस्टच्या बेसवर किती क्वेश्चन कसे करायचे. नंतर स्ट्रिंग असतं तुमचं, स्ट्रिंगचे बेसवर क्वेश्चन. प्रत्येकाला या गोष्टी फर्स्ट थॉट प्रिन्सिपलने जेव्हा तुम्ही विचार करशाल तेव्हाच या गोष्टी तुमच्या होईल. नंतर तुमचं स्टॅक झालं, स्टॅक का आलं, स्टॅकचा यूज कुठं होतो, स्टॅकचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, जे पॅटर्न पार्ट करताय की जसे की 75 क्वेश्चन झाले ना की तुमचं काम होऊन जाईल. अशा विद्यार्थ्यांना मी आत्ताच सांगतो की तुम्ही खूप मोठ्या लूपमध्ये फसताय. जे पॅटर्न पार्ट करताय किंवा क्वेश्चनला फक्त स्पेसिफिक क्वेश्चन ट्राय करून जाताय, स्पेसिफिक क्वेश्चन पार्ट करताय, त्यांचं तेवढं क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पण नंतर
नंतर तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यूमध्ये कॉम्प्लेक्स क्वेश्चन खूप असतात. नवीन क्वेश्चन जर आला तर तुम्ही त्याचं सोल्युशन देऊ शकत नाही आणि त्यामुळे काय की तुम्ही एंडला नाही पोहोचणार, तुमची इंटरव्ह्यू राहून जाईल. आल्यानंतर मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्हाला काम करायचं, JP मॉर्गन झालं, नंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या कंपन्यांचे इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचे तुम्हाला त्याच वेने सॉल्व्ह करावं लागेल. तर म्हणजे फर्स्ट थॉट प्रिन्सिपल. जेवढे पण मोठे क्रिएटर आहे, ज्यांनी पण मोठे मोठे ठिकाणी बघा की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब क्रॅक केलेले, त्यांनी सगळ्यांनी काय फर्स्ट थॉट प्रिन्सिपलनीच काम केलं आहे म्हणून त्यांचं तिथं सिलेक्शन झालेले. त्यांना नवीन क्वेश्चन दिला तर सॉल्व्ह करता येत होता म्हणून त्यांचे सिलेक्शन झालेले. तसं तुम्ही जर नुसते क्वेश्चन व्हिडिओचं सोल्युशन बघतायत तर तुमचा कुठलाच फायदा त्यामध्ये होणार नाही. कोणत्या पण क्वेश्चनला तुम्हाला 20 मिनिटं हे दिलेच गेले पाहिजे. नंतर तुम्ही त्याचं टेक्स्ट सोल्युशन बघितलं पाहिजे. नंतर टेक्स्ट सोल्युशन नंतर तुम्ही यूट्यूबवर सोल्युशन हे लास्ट ठेवायचे तुम्हाला. डायरेक्टली नाही की डायरेक्टली क्वेश्चन बघितला आणि तुम्ही डायरेक्टली त्याला कॉपी पेस्ट करून सॉल्व्ह करताय, दुसऱ्याचं बघताय आणि सॉल्व्ह करताय, याला काहीच अर्थ नाही. आले ना, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायची. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुम्ही जी पण कॉन्सेप्ट शिकताय की लिंक नेमकी काय असतं ती कॉन्सेप्ट शिका, याच्यावर ऑपरेशन कसे परफॉर्म करताय ते बघा आणि त्याच्या बेसिसवर जे क्वेश्चन आहे ती इझी लेवलला तुम्ही गिक्सवर आधी सॉल्व्ह करू शकता. इझी लेवलचे प्रॉब्लेम तुम्हाला तोपर्यंत सॉल्व्ह करायचे जोपर्यंत तुम्ही काय त्यामध्ये थोडंसं तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता की मला इथं कॉन्फिडन्स आलेला आहे, तुम्ही काय करशाल मग डायरेक्टली कुठं मूव्ह करशाल, तुम्ही मूव्ह करशाल हार्ड लेवलला. लीड कोड वगैरे, हॅकर रँक वगैरे या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मूव्ह करू शकता. आणि नंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होते काय की तुमचं झालं DSA वगैरेच्या कन्सेप्ट झाल्या क्लिअर. मग तुम्ही त्यावर बेसिसवर डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. डेली 2 जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, तुम्ही 6 महिन्यामध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, 360 पेक्षा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आले ना. आणि असे तुम्हाला आता 200-300 क्वेश्चन सॉल्व्ह करून चालणार नाही, तुम्हाला कमीत कमी 500 ते 600 क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. तेव्हा तुमची DSAवर जास्त कमांड होईल. तुम्हाला कोणताही नवीन क्वेश्चन दिला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. पहिली गोष्ट वेगळी होती की तुम्ही थोडेफार पॅटर्न वाईज क्वेश्चन जरी केले तरी तुमचे होऊन जायचं, पण आता थोडा पॅटर्न वेगळेला आहे. तुम्हाला थोडंसं मेहनत जास्त टाकावं लागणार आहे आणि आपले मुलं DSAकडे लक्ष देते नाही असं वाटतं मला कधी कधी. आणि ज्यांनी DSAकडे लक्ष नाही दिलं त्यांचं 100% कुठंतरी गाडी फसणार. आल्यानंतर भरपूर जणांना असं वाटतं की आपल्याला ही कंपनी तर घेते, ही कंपनी तर घेते. 3-4 लाखावर तुम्हाला खूप दिवस काम करावं लागेल. ही गोष्ट समजली. जे DSA थ्रू जातात त्यांची सुरुवात 10 ते 15 लाखापासून होते. आल्यानं थोडंसं तुम्ही फोकस करा. आपल्या ज्यांना ऑनलाईन लाईव्ह शिकायचे त्यांनी हा कोर्स करू शकता, पण माझं असं नाही की तुम्ही हा कोर्स घेतलाच पाहिजे. आल्यानं यूट्यूबर माझ्यासारखेच खूप जण फ्रीमध्ये पण काम करतात, त्यांच्याकडून पण तुम्ही शिकू शकता. आल्यानं तुम्ही त्यांच्या पण प्लेलिस्ट फॉलो करू शकता. आल्यानं तर असंच आहे की तुम्हाला DSA कोणत्या वेने शिकायचं यासाठी मी हा रोडमॅप सांगितलेला आहे तुम्हाला आणि नक्की हा फॉलो करा. मी कोणती इथं लिहिलं नाही गोष्टी आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या सिरीज आहे मी नक्की ट्राय करेल की त्या पण वेळेत आपल्या खतम झाल्या पाहिजे. पण मुलांचे ना कन्सिस्टन्सी नाही राहत काही काळानंतर. मग मला असं वाटतं की अरे आपण जे काम करतो ते मुलांपर्यंत पोहोचतं आहे की नाही. जसं AIML डेटा सायन्सला काय मी खूप जीव काढून शिकवण्याचा प्रयत्न करत होतो, पण पहिल्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज, दुसऱ्या व्हिडिओला असे ड्रॉप झाले ना, माझं थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला. मग काही नाही, आपण हळूहळू काम करत राहू आणि नक्की आपण जे प्रॉमिस केलेलं आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना घ्यायचा आहे कोर्स तर कोर्सची लिंक मी खाली दिलेली आहे. ज्यांना घ्यायचा त्यांनी असं नका समजू की मी पैसे कमवण्यासाठी आलेलो काहीच नाही. ज्यांना खरंच वाटतं लाईव्ह जर शिकायचं असेल त्यांनी करा, नाहीतरच मी सांगितलेले डिसेंबर किंवा पुढच्या जानेवारीपर्यंत 1 शॉट मी टाकण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.